हॅलो चित्रे. अगं कुठे आलीस तू आज? हॅलो. फ्रॉम विच वर्ल्ड? मी मी अलाबामाच्या जगात आहे सध्या. राघवचा गेम होता त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठून शनिवारचे असे आलेलो आहोत. आणि किती माझे कष्ट मी सांगते तुला मी रे. आपण जेव्हा काल भेटलो आणि तू बाहेर बसवलंस आम्हाला मुद्दामून गप्पा मारायला, तेव्हा मला तो स्प्रिंग अलर्जीचा पोलन सुरू झालेला आहे त्रास. आणि मग मी जी खोकत खोकत चिंकत चिंकत घरी गेले, ती अजून तशीच होते सकाळी उठल्यावर. आणि भयंकर डोळ्यांचे असे म्हणजे बेडूक झाले होते माझ्या. पण तरी मी आलेली आहे कारण आपण सॉकर मॉम असल्यामुळे. हो की नाही? पण तिथे आणि मी बघितलंय, म्हणजे मी हम्म. सॉकर, माझी मुलं सॉकर नाही खेळत थँकफुली, हम्म. बाकी स्पोर्ट्स खेळतात. हम्म. पण सॉकर नाही खेळत. पण तिथे मी बघते तर आजी आजोबा, चाचा चाची असे अगदी सगळे सकाळ फुल, सकाळ उठून अगदी येऊन हो बसतात. हो 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 हो, फुल सगळे येऊन बसतात. तुला आता आवाज पण येत असतील कारण ते मुलांपेक्षा पेरेंट्सनाच सगळा उत्साह असतो अगं. म्हणजे इथे तर भांडाभांडी म्हणजे ते रेफ असतात त्यांनी पेरेंटला रेड कार्ड दिलेलं पण मी बघितलंय. ते एवढं हिलेरियस होतं. आणि आमचं असं झालं की अरे आठवीतली वगैरे मुलं आहेत आपली फक्त. इट्स ओके, हरलं इट्स तर ओके. हरले म्हणजे. पण त्यांचं म्हणजे काही फ्युचर ह्याच्यामध्ये अफेक्ट होणार नाहीये. नाही नाही, किंवा अफेक्ट जरी होणार म्हणजे माझं असं म्हणणं की गेम बघताना असं आपल्याला पण होतं ना, आपण असं एक्साइट होतो एकदम. हम्म. पण एवढं अगदी हमरी तुमरीवर येऊन हल्ले करायला पाहिजे समोरच्यावर, एवढं पण नाही करायला पाहिजे ना. म्हणजे मग व्हॉट आर वी शोईंग अवर किड्स असं होतं ना अल्टिमेटली, हो. की असं करायचं का विद्यासारखं. आणि ते पण पण असे सगळ्याचे छत्रीवाल्या खुर्च्या खूप आणि खूप तयारी, कूलर प्रचंड प्रचंड तयारी. आणि सँडविच, म्हणजे त्याचे सँडविचेस, फ्रुट्स, हो हो सगळं हो जंक हो हो फूड हो असं हो सगळं हो, असतं पिकनिक सगळं सारखं. असतं. हो हो हो, अगदी अगदी. मज्जा येते पण बघायला. मला खूपच आवडतं सॉकर बघायला. आणि मुलांचा बघायला तर अजून मज्जा येते एकदम. मला फारच. म्हणताना नाही की मज्जा येते म्हणून, माझी हम्म. मुलं जेव्हा टेनिस खेळायचे हो. आणि मी त्यांचे बघायला जायचे हम्म. मॅचेस, तेव्हा असं म्हणजे की अरे हल ना, अरे 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 असं असं अशीच असायची मी कायम. आय त्यामुळे नो आय नो, हो हो आवडायचं, पण हो अगेन हो हो. असं व्हायचं अगदी की हा हा. हो. नाही, माझं असं खूपदा होतं. म्हणजे आपण आधी आपल्या मुलाचा गेम बघायला म्हणून जातो ना मुळात. हम्म. पण मग दुसऱ्या टीम मधला, अपोजिट टीम मधला कोणतरी एक इतका भारी खेळत असतो की मग थोड्या वेळाने मी त्याचाच गेम बघायला लागते. मग मला एकदम वाटतं अरे आपण आपल्या मुलासाठी आलोय. हो. पण काय तेच. खेळतात ग मुलं. एकच नंबर, म्हणजे कमाल. केवढी पॅशन ग. आणि म्हणजे मला पण असं होतं की बसून घ्या जरा. खूप झालं. खूप खेळला. पण तुझं सॉकर मॉम झाली ना तू. मी सॉकर मॉम त्याच्यामुळे झाले. माझं आयुष्य म्हणजे, आणि आता तर म्हणजे हा क्लब बदलल्यापासून तर म्हणजे माझं असं चक्रात घातलंय मला. त्या चक्रात त्या त्या तासाला फिरत असते बरोबर. म्हणजे बघ मी तर साधारण 7ला वगैरे लॉग इन करते, आपल्या सकाळच्या 7ला काम सुरू करते. म्हणजे लॉग इन करून थांबत नाही नुसती. आणि 7 ते 3:30 असं काम करते. मग 3:30ला राघवला आणायला जाते. त्याची शाळा खरं म्हणजे 5 मिनिटावर आहे. हम्म. पण त्या वेळेला म्हणजे 3:30ला गेलं की मला घरी यायला 4:30 होतात. मग 4:30ला क्विक स्नॅक आणि 4:45ला वी हॅव टू बी आउट ऑफ द हाऊस. कारण त्याचा क्लब 1 तासावर आहे. म्हणजे आम्ही 4:45ला निघालो की आम्ही बरोबर 5:45ला पोहोचतो. आणि मग मी तिथेच माझा तो डबा खाते असं, तो काहीतरी गाडीमध्येच घेऊन बोर सारखा. मग 2 तासाची त्याची प्रॅक्टिस. जेव्हा पोलन नसेल तेव्हा मी वॉक बिक घेते, ते तुला दाखवलं परवा. हम्म. पण एकूण असं खूप चिवडा होतो. विकेंड्सला आमचे हेच गेम असतात ग, भयंकर. कुठे कुठे आवे गेम, होम गेम. म्हणजे तो ड्रायव्हिंग काही आयुष्यातनं संपत नाही. म्हणजे वीकडेचं वेगळं ड्रायव्हिंग असतं, विकेंडचं वेगळं ड्रायव्हिंग असतं. असं ते सगळं एकूणच आपण गाडीतच राहतो असं एक माझ्या लक्षात आलेलं आहे. पण मुलगा म्हणून ते मोठा सॉकर झाला. म्हणून ते सॉकर मॉम्स कडे ती मिनी व्हॅन असते. हो, सगळं असतं त्याच्यात सगळं. त्याच्यात हो हो. सगळं असतं, पूर्ण संसार. छोटं घर असतं त्याच्यामध्ये. हो हो. भयंकर ड्रायव्हिंग पकायला होतं. आणि अगं ते नुसतं ड्रायव्हिंग नसतं मी रे. म्हणजे कसं, जाताना मुलाचा एक वेगळाच काहीतरी स्टान्स असतो की तो आता 50 गोल मारूनच येणार आहे. हा. मग गेम संपल्यानंतरचं रडगाणं वेगळंच असतं की माझं काहीतरी हा बिंदू दुखतोय आणि कसं माझा त्याच्यामुळे अफेक्ट झाला सगळा गेम. आणि मग कसं माझा कोच असंच म्हणला, मग तसंच म्हणला, किंवा काय व्हॉट एव्हर.
मग ते हा. उगी उगीच एकीकडे ड्राईव्ह करता 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 लागतं आपल्याला. त्यामुळे माझं शाळेत आता बिकॉज वी आर इंडियन पेरेंट्स हम्म, वी आर मोर इंटरेस्टेड इन एज्युकेशन. त्यामुळे मुलीला असं वेगळ्या चांगल्या शाळेत म्हणजे हम्म, चांगल्यापेक्षा हम्म, मोर एज्युकेशन हम्म. फोकस शाळेत टाकलंय. राईट. तर त्याच्यासाठी इथे ढुंगणाशी स्कूल बस येते, पण आगाऊपणा ना दुसऱ्या शाळेत हम्म, घालायचंय. मग त्या दुसऱ्या शाळेत घेऊन जावं लागतं, घेऊन हम्म, यावं हम्म. लागतं. तो एक हाफ एन आवर ड्राईव्ह, हो हाफ एन हो आवर हो हो बॅक. आणि दोन मुलांचं करता करता आय एम लाईक डन नाव, हो की हो हो दुसऱ्या मुलाला चॉईसच नाही दिला. म्हणजे हो की हो आता आपण उडी मारली आहे, पहिल्या मुलीला टाकलंय तिथे, तू हम्म, पण आता तिथे जा, कारण मी हम्म. एकीकडनंच तुम्हाला पिक करून आणू शकते, हो नाहीतर तुम्ही राहणार आहात कुठेतरी, यू हो विल बी लेफ्ट समवेअर. हो. खरंय. नाही नाही, तुझं फक्त आणि तसं नाहीये ग मिरे, म्हणजे शाळेत ड्रॉप ऑफ आणि पिकअप असं नाहीये ना. दोन्ही मुलांच्या आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटीज, मग तो पिकअप टाइम तुझा वेगळा असतो प्रत्येक वेळेला. हो. आणि कधी कधी तर सेम असतो अगं. हा. म्हणजे आता मुलगा वेगळ्या शाळेत आहे, हो तर आणि त्याचं कुठेतरी वेगळीकडे जायचं असतं, हो. तिथे त्याला घेऊन जायचं मीच त्या सेम टाइमला तूच. मुलीला इकडनं इकडे आणायचं. आणि मग माझं असं खूप कारपुलिंगचं हम्म. असं खूप हो हिशोब लावायला लागतो. पण हो इथे तसं बाकी आयांना पण सिमिलर इश्यूज असल्यामुळे मग हो कोणतरी कारपूलला हो भेटतं हो आणि हो. मग ठीक आहे, मग तू आज घेऊन जा, मी हम्म घेऊन येते. पण हम्म. तरी ते कीपिंग ट्रॅक ऑफ इट. हो हो. एकदा तर मी अशीच म्हणजे मला माहिती होतं अर्धा तास पूर्वीपर्यंत की ती हा. दुसरी आई पिक करणार आहे. पण मी नेहमीसारखी आपली बसली गाडीत आणि निघाले. आणि हा. नंतर आठवलं, अरे आपल्या मुलीला पण आणायचंय. मग आई कसं, मग शपथ. नंतर आठवलं, अरे ती कारपूल करणार आहे. हा. सेकंड हो सिग्नलवरनं हो परत हो आले आणि हो दुसऱ्या हो दिशेने गेले. सो इट इज हो उबर झालाय माझा, हो. उबर. खरंच आहे. पण तरी सुद्धा म्हणजे मला एक मुलगा, तुला दोन मुलं, आणि आपण एवढं त्याचं चरविच्चरण करतोय. पण मला अतिशय कॉम्प्लेक्स येतो आणि असं जेन्युइनली वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे मेजर हे मॅनेजमेंट मध्ये या. कारण अगं इथे 4-5 मुलं असतात आणि त्यांचे वेगळे वेगळे गेम असतात आणि अंतर असं हो. 1-1.5-2 वर्ष, आणि त्या बायका सगळं मॅनेज करतात अगं. म्हणजे मला कळत नाही की म्हणजे व्हॉट आर दे डुईंग राईट दॅट आय एम डुईंग रॉंग. हे मला कळतच नाही. म्हणजे मी आपला आपला नेहमीचा जोक असतो ना, तू नाही का मला विचारत राघवला आणायचंय, तू आणणार आहेस का मी आणायचंय, म्हणजे विसरू नकोस असं. हा. नाही अगं, पण आय थिंक कल्चरली हो त्यांचे ग्रँडपेरेंट्स हो असे हो खूप एक हो. सपोर्ट सिस्टम असतो असते इथे. असते. जो इंडियन पेरेंट्स वी आर अन आयलंड हिअर. हो हो आपलं हो. काही दॅट्स ट्रू. असं खूप हो नसतं हो सपोर्ट हो सिस्टम. तर अगदी लागलंच तर ग्रँडपेरेंट हो आणेल किंवा हो हो सोडेल हो किंवा असं हो. काहीतरी असतं. हम्म. आणि प्लस आपला, तू नाही म्हणते तसं, फोडणी आणि जेवणाचा हो ग चिवडा बाई. नसतो हो हो त्यांच्यात. हो हो ऍक्च्युली हो. नसतो. सँडविचेस पॅक खरंच करायचे, नसतं. तिथे द्यायचे, तिथे खायला घालायचे हो सँडविचेस, हो एंड ऑफ हो. स्टोरी. आणि त्यातून पुढे भूक लागली तर मग काहीतरी टू गो करायचं कुठून असं डिस्कस करायला आहोत परत आपण. हो. आणि हे विदाऊट गिल्ट आहे मिरे. म्हणजे कधीतरी मी असं म्हटलं ना की चल ठीक आहे, आता आता चिकफिले घेऊ, आता नाही मला जमलं आज काही, हम्म. कारण बॅक टू बॅक कॉल्स होते की लंच टाइम मध्ये पण नाही जमलं मला काही फोडण्या टाकायला. हम्म. तरी मला आत कुठेतरी असं वाटत असतं की नाही नाही, हे मी करायला पाहिजे होतं पण मी हे नाही केलं. आणि मग आता माझ्यामुळे मुलाला बाहेरचं, म्हणजे त्याला काहीच पडलेलं नसतं, पण म्हणजे असं एक तो हे असतो ना, आपणच आपल्याला एक की हे मी केलं पाहिजे बहुतेक. हम्म. त्यामुळे आपल्या तो एक. आयांनी आणि असं सगळं एक सेटअप हो करून ठेवलंय ना, हो की हो हो हेल्दी. हो हो मग हो त्याच्यात हो असं व्यवस्थित पौष्टिक हो जेवण हो. द्यायचं. जेवण. हो हो हो. असं टू गो म्हटलं की करेक्ट. ते हो. फ्राईड आणि सगळं अनहेल्दीच. सो वी आर ऑलवेज बरोबर. अंडर गिल्ट. हो. गिल्टच्या बॅकपॅक मागेल कायम ठेवूनच आपण चाललेले असतो पुढे पुढे. अगं नाही, या समरला मी इंडियाला गेलो होतो ना, हा. तर 1.5 महिना वगैरे गेलो होतो. हम्म. तर मुलांना मी तिथे टेनिस क्लास लावला होता. अच्छा. लोकल कुठला तरी पुण्याचा कोच बरोबर, हा हा. की त्यांना जरा इन टच राहावं म्हणून टेनिस हम्म. बरोबर. 1.5 महिना आहे आणि करेक्ट. बोर पण होतात राईट. इंडियाला गेल्यानंतर बरोबर. तसे त्यांना मित्रमैत्रीण नसतात हो खेळायला हो वगैरे. हो. तर आय वॉज सो इम्प्रेस्ड, कारण तो जो कोच होता हम्म. त्याने त्याच्या मुलीला त्याला टेनिस प्लेअर बनवायचं होतं, म्हणजे प्रो टेनिस प्लेअर. हा हा. त्याच्यासाठी तो इतके कष्ट घेत होता. तो हम्म. होम स्कूलिंग करत होता मुलीला, आ. विच आय हॅड नेव्हर हर्ड ऑफ इन इंडिया. म्हणजे वाव. हा इतकं त्याचं, आणि त्यामुळे मुलीसाठी हा. म्हणजे आय वॉज लाईक थरली इम्प्रेस विथ दॅट गाय,
की कमाल त्यांनी आहे. मुलीसाठी होम स्कूलिंग केलं. हम्म. तर त्यांनी दिवसा तो कोचिंग करायचा, तो स्वतः टेनिस कोच असून हम्म. पण ही हॅड पुट हिज डॉटर इन अ डिफरंट कोचिंग क्लास फॉर हम्म. टेनिस. मग ती 4 तास तिथे असायची. हा तिथे सगळं हा. तिचं ट्रेनिंग एव्हरी डे. मग तिचं बापरे. डाएट ऑल्सो तो म्हणायचा की आम्ही फक्त उकडलेल्या भाज्या आणि असं स्टीम्ड मीट म्हणजे हो वॉट एव्हर हो. ग्रिल्ड आणि प्रोटीनसाठी. असं हा. ते म्हणजे असं तिला असं कधीतरी एकदा चिप बर्थडेला चिप्सचं पाकिट वगैरे देतो. म्हणजे हम्म. आणि दॅट गर्ल वॉज ऑल्सो सो मोटिवेटेड आणि हो लाईक हो हो. वॉज देअर. आणि मग संध्याकाळी त्या बाबांबरोबर ती परत यायची क्लासला. मग ती हम्म. तिथे मुलांबरोबर काहीतरी कोचिंग बिचिंग करून प्रॅक्टिस घ्यायची. हा हा. बट इट वॉज सो इम्प्रेसिव्ह की इंडियामध्ये हो एकतर जाणीव आली आहे हो स्पोर्ट्समध्ये म्हणजे हो आउटसाइड ऑफ स्टडीज. आणि प्लस मुलीसाठी पण ते दॅट गाय वॉज सो डेडिकेटेड. आय वॉज हो हो थरली हो. इम्प्रेस्ड. हा पण ना तुला मी असं सांगतेय की हे जे लांबचा हा जो क्लब आहे ना या वर्षीचा, हम्म. ज्याची मी अतिशय तक्रार करून तुला बहिरं केलंय म्हणजे जेव्हा सुरू झालं तेव्हा की कसं काहीच मला आवडत नाही यातलं, लांबच आहे, माझ्या जेवणाचा म्हणजे असं कळलं ना एकही गोष्ट नव्हती की जे मला आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की हा ठीक आहे हा प्लस पॉइंट आहे खरा याचा. पण ऍक्च्युली आता मला आवडायला लागलाय हा क्लब, कारण तो जो वेळ असतो ना, म्हणजे हा. आता आम्ही ड्राईव्ह करतो तो 1 तास, तेव्हा राघव अभ्यास करतो युजली, काय जो काय गाडीत करायचा असेल तो, किंवा मग दिवसभराचा एक रनडाऊन देतो मला की काय हे झालं ते झालं, आमचे कसे बाग बदलले. मला फार मजा येते ते ऐकायला, कारण तो अखंड बोलत असतो माझ्यासारखाच. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी अर्धा वेळ बाहेरच असायचे, म्हणजे वर्गाच्या बाहेर उभी. तर ते ऐकायला मला फार मजा येते की चला अगदीच म्हणजे हा बोर शाळेत जाऊन रोज नीट अभ्यास करून मोठा हम्म. झाला असं नाही होणार, काहीतरी त्याला थोड्या हा. मेमरी लाईन मध्ये काहीतरी गमतीच्या गोष्टी असतील असं. आणि येताना पण मग आम्हाला तेवढा एक वेळ मिळतो. नाही तर अगं आता असं टीनेज झाल्यानंतर हम्म. असं त्याला आणि मला एक असं काही बोलायला असं काही म्हणजे असं वेळच मिळायचा नाही नीट. हो. एकतर आम्ही भांडायचो, किंवा किंवा म्हणजे काय फोन नाही वापरायचा किंवा काय गेम नाही, काय म्हणजे विषय ते इन्स्ट्रक्शन्स. हा इन्स्ट्रक्शन्स. पण आता जरा थोडा डायलॉग साठी हा. आम्हाला वेळ मिळाला, त्यामुळे मला म्हणजे तराजूच्या एका ह्याच्यात पारड्यात ते टाकलं तर मग बाकी सगळं आता ठीक आहे असं वाटायला लागलं. हा. पण तुमच्या आणि बरेच त्यामुळे मॅच्युअर आणि असे अडल्ट हो, आर्ग्युमेंट्स डिस्कशन्स व्हायला लागलेत, मी जे काय अगं ऐकलेत अडल्ट ओव्हर द भांडणं डेज. व्हायला लागली आमची. आणि माझे पण तसंच होतंय कारण हं. अनुष्काला मी आणायला जाते. सेम टीनेज हं, हायस्कूलमध्ये हं, काही माहित हं, हं. नसतं आपल्याला काय चाललंय का हो, त्यांच्या हो, आयुष्यात. हो, हो, पण तो हो. अर्धा तास ती असते ना हं, म्हणजे हं, अशी हं, छोट्या हं. जागेत माझ्या तावडीत. त्यामुळे आणि ती बोलायला सुटली की सुटतेच म्हणजे की आज हिने असंच केलं आणि ती हो, तशीच आहे आणि त्यांनी असं टीचरने हो, असंच केलं. हो. सो इट्स अ गुड टाइम ऍक्च्युली अ गुड हं. थेरपी टाइम फॉर देम. बरोबर. ह्याच्यावर मला आता एक आठवलं, एक आमची आपली माझी मैत्रीण आहे, तर तिने असं एकदा जाता जाता पर्ल्स ऑफ विजडमच्या अंतर्गत एक आम्हाला सांगितलं, एक दोन वर्ष झाली पण मला अजून आठवत आहे. ती म्हणली हे बघ, मुलांना जेव्हा आपल्याला कधी सांगायचं असतं ना की हे चालेल या घरात किंवा हे नाही चालणार या घरात, किंवा आपल्याला 100% माहितीये की ह्यातनं वादाचीच निर्मिती होणार आहे, ते नेहमी गाडीतच बोलायचं. कारण घरी बोललं तर ते तरा निघून जातात वर, किंवा काय दार बंद, म्हणजे अशी त्यांना एक कुठेतरी जाण्याची फिजिकली एक शक्यता असते. गाडीतनं ते कुठेच जाऊ शकत नाहीत, त्यामुळे घेतलं गाडीत की सुरू करायचं ते. मला एवढं पटलं, म्हणलं अरे हे बेस्ट आहे, खरंय, सगळ्या इन्स्ट्रक्शन सगळं जे काय असेल चिवडा तो सगळ्या गाडीतच बोलायचा, म्हणजे मग कंपल्सरी बोलायला लागतं हो. असं, नाही आणि का. फोन काढून घ्यायचा ते तोपर्यंत. कोण काढून घ्यायचा. पण एकूणच मला फार आवडतं गेम बघायला, मज्जा येते एकदम. म्हणजे किती पण तू ड्राईव्ह करायचा कलकले, मग ते सकाळी लवकर उठायचं, आणि असं शनिवारी वगैरे बोर होतं ना खरं, 5ला हा. उठा 6ला उठा निघा वगैरे. पण हे सगळं करून सुद्धा ऍक्च्युली जेव्हा गेम सुरू होतो ना, एवढी धमाल येते माहितीये. आणि ही मुलं फार मस्त खेळतात ग, 8-10 वर्षाची मुलं असतात, पण अशी ती एवढं त्यांना तो विगर असते ना की असं हम्म. जिंकायचं असतं आणि भरपूर खेळायचं असतं, मज्जा येते एकदम. आणि दिसतं पण किती छान बघ ना, असं फुल ग्रीन मस्त हो. मुलं खेळत असतात. ओके, सी ओके यू, चल चल. बाय. चिरी मिरी बाय बाय. बाय.